वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल डॉक्टर के.एस. संचेती यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। राजमाता जिजाऊ सत्कार समितीच्या वतीने डॉक्टर संचेती यांचा ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञ डॉक्टर ह.व्ही. सरदेसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी, प्रतिभा शाहू मोडक, उपमहापौर दीपक मानकर, गोरख पळसकर, प्रसाद पळसकर यावेळी उपस्थित होते। डॉक्टर संचेती म्हणाले, सर्वसामान्य व्यक्ती डॉक्टरांना देवानंतरचे स्थान देते, परंतु वैद्यकीय क्षेत्रातील काही चुकीच्या लोकांमुळे या क्षेत्राची प्रतिमा मलिन होत आहे, अशी खंत व्यक्त करतानाच पुरस्कारासाठी नव्हे तर रुग्णांची ईश्वर मानून मी सेवा करतो, त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हाच माझ्यासाठी पुरस्कार आहे। पुढे बोलताना संचेती म्हणाले, पैसा कमवण्यासाठी मी वैद्यकीय व्यवसाय स्वीकारलेला नाही, माझ्या अंगी असणाऱ्या गुणांमुळे इतरांच्या चेहऱ्यावर हसू निर्माण करणे हेच माझ्या व्यवसायाचे ध्येय आहे। डी.एस. कुलकर्णी म्हणाले, पैशाने मिळणाऱ्या भौतिक सुखाला काही काळानंतर मर्यादा येतात, परंतु समाजकार्याला कोणतीही मर्यादा नसते। केवळ पैसा कमवण्यात मशगूल झालेल्या तरुणांनी सेवा क्षेत्राकडे वळले तर देशातील अनेक समस्या दूर होतील। ह.व्ही. सरदेसाई म्हणाले, केवळ स्वतःसाठी जगण्यापेक्षा इतरांसाठी 4 क्षण घालविले तर मिळणारा आनंद पैशात मोजता येत नाही, हे वैद्यकीय व्यवसाय शिकवतो। वैद्यकीय क्षेत्र हे व्यवसाय नसून सेवा आहे, ही मानसिकता तरुणांमध्ये रुजवणे गरजेचे आहे। प्रॅक्टिस सुरू करताना मला 2 गोष्टींची मला प्रामुख्याने जेव्हा लक्षात आलं पदोपदी की माझ्या आईवडिलांनी केलेले संस्कार, वडिलांनी मला 3 संस्कार चांगले केले। एक म्हणजे प्रामाणिकपणा, दुसऱ्याला मदत करण्याची कायम असणारी प्रवृत्ती आणि तिसरं विनम्रपणा। मी दुकानात काम करताना जर एकदा पारड्यांनी माझ्या हातात थोडं वजन कमी देण्याची वेळ आली, प्रसंग असताना वडिलांनी हातावर थाप मारलेली म्हणाली की त्याला योग्य दे, त्याच्यामुळे तुला मी आज शिकू शकतो किंवा अन्न देतोय। ती त्यांनी हातावर मारलेली थाप हाच तागायचं आपल्या शिकवणीमुळे मी आज तंतोतंत पाळू शकलो आयुष्यात, आणि एकही काम माझ्यातनं असं घडलेलं नाही की जे गैर घडलेले आहे किंवा विनाकारण कोणाचं ऑपरेशन झालेलं किंवा विनाकारण कोणाचे चार्जेस घेतलेले, किंबहुना जो वडिलांनी दुसरा गुण शिकवला मला की दुसऱ्याच्या नेहमी मदतीला जात जा। तोही मला एक प्रसंग आठवतोय। एकदा शिक्रापूरला आम्ही गेलो होतो, तळेगाव ढमढरे माझा आजोळ आहे, जाताना तिथे एसटी गाडी थांबली होती, त्यावेळेस टपाल गाडी असायची लहानपणी, तर ती थांबली असताना तिथे रस चांगला मिळायचा उसाचा, आणि रस घेताना आम्ही दोघं खाली उतरलो आणि एक हमाल वर्ण पाठी त्याची पेटी काढत होता कुणाची तरी, आणि त्याला ते जमेना, तर मला वडील म्हणतायत जाऊन तू त्याला मदत कर। म्हणलं भाऊ, मी वडिलांना भाऊ म्हणायचो नेहमी की ती आपली पेटी नाहीये, म्हणून तरी काय झालं, तुला दिसत नाही का त्याला त्रास पडतोय। अशा तऱ्हेचं जेव्हा शिकवण वडिलांनी दिली मला, त्यावेळेपासून दुसऱ्याच्या मदतीला धावत जाणं हा गुण मला जो आता भीम खेडकरने सांगितला, तो मला वडिलांनी त्यावेळेस लहानपणी सांगितला, हा त्यांचा दुसरा गुण। कारण की माझ्या 28 वर्षाच्या कालावधीमध्ये मी समाजकारण करत असताना डॉक्टर संचेती हे नाव माझं लहानपणापासून डोळ्यासमोर होतं की प्रत्येक माणूस ज्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्याशी असणारी आपुलकी, त्याच्याविषयी असणारा ओलावा, त्याच्याविषयी असणारं प्रेम, म्हणजे पेशंट म्हणून याने त्याकडे कधी बघितलं नाही तर हा आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती आहे, हा चांगला व्हायला पाहिजे, ही भावना सातत्यानं त्यांच्या मनामध्ये होती, आणि ते जपण्याचं काम आयुष्यभर या मंडळींनी केलेलं आहे। ताईंनी सांगितलं की याचा सत्कार होत असताना त्यांना जे काही पुरस्कार या पुणे शहरामधून मिळाले असतील, देशातून मिळाले आहेत, परंतु नागरिकांविषयी असणारं जे प्रेम आहे ते निश्चितपणे त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये टिकवलेलं आहे। जसं बहिणाईने सांगितलं, अरे संसार संसार जसा तवा चुऱ्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर। जसं हाताला चटके बसल्याशिवाय जशी भाकरी मिळत नाही, तसं जीवनामध्ये कष्ट केल्याशिवाय, प्रामाणिकपणे जनतेची सेवा केल्याशिवाय पद्मविभूषण मिळत नाही, हा विचार देखील आपण या निमित्ताने करायला पाहिजे।